हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं 2024 किंवा 25 मध्ये BCA, BA, BCom, BBA आणि अशा वेगवेगळ्या BSc वगैरे मध्ये जर एज्युकेशन झालं असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण कॉग्निझंट जी वन ऑफ द टॉप मोस्ट MNC कंपनी आहे, त्यांच्यासाठी ग्रॅज्युएशन लेवलवर एक नोटिफिकेशन निघालेली आहे आणि टेक्निकल सपोर्टची ही वॅकन्सी आहे. तर या वॅकन्सीमध्ये काय काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल, क्रायटेरिया काय आहे, पगार वगैरे किती आहे, सॅलरी किती मिळेल, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असेल BCA BCom वाले, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओला शेअर करा. आणि याची सर्वात शेवटची जी तारीख आहे ती 15 डिसेंबर आहे. तर त्यापूर्वी तुमचं अप्लिकेशन अप्लाय झालेलं पाहिजे. ओके, चला सुरू करूया. तर बघा, कॉग्निझंट कडून ही रिक्रुटमेंट आहे. कॉग्निझंट ही वन ऑफ द टॉप मोस्ट कंपनी आहे. इथे दिले आहे कॉग्निझंट बद्दल इन्फॉर्मेशन. टोटल वर्ल्ड वाईड एम्प्लॉय किती आहे, तर ते आहे जवळपास 3.5 लाखाच्या जवळपास एम्प्लॉय कॉग्निझंट मध्ये काम करतात. यांचं 2024 जे रेव्हेन्यू आहे ते आहे $19.7 बिलियन आहे. आणि टॉप मोस्ट कंपनीमध्ये लिंक्डइनवर टॉप 5 मध्ये ही कंपनी येतं. असेच वेगवेगळे यांच्याबद्दल यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहेत की यांचे प्रोडक्ट्स वगैरे काय आहेत हे सर्व. आता हा जो प्रोग्राम आहे, जो रिक्रुटमेंट आहे, तो आहे ॲनालिस्ट ट्रेनी फ्रेशर हायरिंगसाठी. 3 वर्ष जे ग्रॅज्युएशनचं जे पण ड्युरेशन असतं, जसं BCom आहे, BSc आहे, BCA आहे, BA आहे, तर 3 वर्षांचं ग्रॅज्युएशन इथे तुमचं कंपल्सरी झालेलं असावं. एंट्री लेवल जेन्सी जनरेशन कॉग्निझंट, जेन्सी जनरेशन कॉग्निझंट एंट्री लेवलची ही पोस्ट आहे. आता ॲनालिस्ट ट्रेनी फ्रेशर हायरिंग 2024 आणि 25 ग्रॅज्युएट बॅच विथ अ 3 इयर फुल टाइम डिग्री. मग ते BCA मध्ये, BSc मध्ये, BA मध्ये, BCom मध्ये, BBA मध्ये, बी वोकेशनल मध्ये किंवा BMS मध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. इथे आहे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. सोबत जे आमचे टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तिथून त्या लिंकला क्लिक करून डायरेक्टली जॉईन करू शकता किंवा अप्लाय करू शकता. आता बघा, इथे अप्लाय नाव वर जसं आपण क्लिक केलं की आपण एका लिंकला रिडायरेक्ट होतो आणि ती लिंक आहे ही. तर सुपरसेट कडून हे हायरिंग घेतलं असेल. लास्ट जी डेट आहे अप्लाय करायची ती आहे 15 डिसेंबर. कॉग्निझंट फ्रेशर हायरिंग फॉर ॲनालिस्ट ट्रेनिंग 3 इयर फुल टाइम डिग्री 24-25 ग्रॅज्युएशन साठीही आहे. उद्या रात्री 15 डिसेंबरला रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. आय होप की स्क्रीन तुम्हाला विजिबल असेल. जॉब फंक्शन आहे कस्टमर और टेक्निकल सपोर्ट आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. CTC सध्या यांनी मेन्शन केलेलं नाही आणि हे हायरिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला कळवलं जाईल. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये यांनी सांगितलेलं आहे की जॉब डिस्क्रिप्शन काय. प्लीज नोट, रोल विल बी अलाइन टू मल्टी क्लाउड और डिजिटल वर्क प्लेस सर्व्हिस और इंटिग्रेटेड स्मार्ट ऑपरेशन और IT प्रॅक्टिस बेस्ड ऑन कॅन्डिडेट क्रेडेन्शियल अँड परफॉर्मन्स इन द हायरिंग प्रोसेस. म्हणजे जे पण यांची रिक्रुटमेंट प्रोसेस होईल त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन युअर परफॉर्मन्स की तुम्ही त्या रिक्रुटमेंट प्रोसेसला कसं गो थ्रू करता, त्याच्यावर कसं तुम्ही त्याला टॅकल करता, त्याच्यावर तुम्हाला कोणता रोल दिला जाईल हे डिपेंड करेल. आता जॉब डिस्क्रिप्शन मध्ये यांनी काही सांगितले आहेत की यांचे IT सर्व्हिस मॅनेजमेंट आहेत, क्राउड ऑपरेशन्स आहेत, डेटा स्टोरिंग आहेत, त्याबद्दल यांनी इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा व्हायला नको, त्यामुळे हे लिंकवर तुम्हाला जेव्हा तुम्ही अप्लाय करायला जाल तेव्हा तुम्हाला ही गोष्टी मिळून जाईल. तर तुम्ही याला एकदा गो थ्रू कराल. स्किल रिक्वायर्ड काय आहेत, तर गुड टाइम मॅनेजमेंट स्किल पाहिजे, गुड रिटर्न आणि व्हर्बल कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्ही टीमवर्क आणि कोलॅबोरेशन मध्ये काम करणारे व्यक्ती असावेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल, देन स्ट्रॉंग अनालिटिकल स्किल तुमची असायला पाहिजे आणि क्रिटिकल थिंकिंग सुद्धा असायला पाहिजे. इलिजिबिलिटी काय आहे, तर 2024-25 हा ग्रॅज्युएट विद्यार्थी ज्याचा 3 इयर UG डिग्री झालेला आहे. कशामध्ये, BCA BSc. आता BSc मध्ये कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, स्टॅटिस्टिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स 60% तुमचं असायला पाहिजे आणि ते 59.9 जर तुम्हाला असेल तर ते इलिजिबल नाही आहे. 60% कंपल्सरी आपल्याला इथे पाहिजे. त्यानंतर कॅन्डिडेट शुड पोसेस consistent academic record with minimum 60% in 10th, 12th, डिप्लोमा आणि UG. प्रत्येकामध्ये 10वी मध्ये, 12वी मध्ये, ग्रॅज्युएशन मध्ये तुमचं 60% थ्रू आउट असायला पाहिजे. जर CGPA असेल तर तुम्हाला तो अप्रॉक्सिमेट कन्वर्ट करायचा आहे CGPA मध्ये अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सिटी नॉर्म्स नुसार.
फ्लेक्सिबिलिटी टू वर्क फ्रॉम एनी कॉग्निझंट ऑफिस लोकेशन इन अ गिवन शिफ्ट टायमिंग अँड एनी टेक्नॉलॉजी. यांनी सांगितलं आहे की जेवढे पण ऑफिसेस आहे कॉग्निझंट ते पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठून पण काम करता आलं पाहिजे आणि कोणत्याही शिफ्टमध्ये, मग ते मॉर्निंग, आफ्टरनून किंवा इव्हनिंग. ओपन टू इंडियन नॅशनल्स OCIs who are currently residing in India. Then job description for analyst trainee aligned to multi-cloud. multi-cloud ची जी पोस्ट आहे त्याच्याबद्दलची ही आहे इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला विंडोज, नेटवर्क, डेटाबेस, स्टोरेज, मेसेजिंग, देन कोलॅबोरेशन अँड क्लाउड एन्व्हायरमेंट सोबत हँड्स ऑन असायला पाहिजे तुमचं. देन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, एक्सपेक्टेशन काय आहेत कंपनीच्या तुमच्याकडून हे सांगितलेलं आहे. सपोर्ट अवेलेबल फ्रॉम कॉग्निझंट पोस्ट जॉईनिंग ॲज फुल टाइम एम्प्लॉय. तुम्हाला काय काय सपोर्ट दिला जाईल कॉग्निझंट कडून. नाईट शिफ्ट अलाउन्सेस, जर तुम्हाला नाईट शिफ्ट मिळाली तर नाईट शिफ्ट अलाउन्सेस तुम्हाला आहेत, एक चांगली सर्व्हिस तुम्हाला देतात. कॅब्स विल बी प्रोव्हाइडेड फॉर पिकअप अँड ड्रॉप, ensuring safety and comfort, timely rewards and recognition. वन ऑफ द टॉप मोस्ट कंपनी आहे पूर्ण जगातली, त्यामुळे जे यांचे इव्हॉल्वमेंट्स आहेत, बेनिफिट्स आहेत, खूप जास्त चांगले असतात. तर तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीला मिस अजिबात करायला नको. एलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो काय, तर 3 वर्षाचा जे आपण आता बघितलं, BCA, BSc, BA, BCom, BBA सर्व चालेल. जॉब डिस्क्रिप्शन फॉर अनालिस्ट ट्रेनी अलाइन टू डिजिटल वर्कप्लेस सर्व्हिस. अशा 2 पोस्ट याच्यामध्ये आहेत. ही जी आपण बघितली ही आहे सेकंड जॉब डिस्क्रिप्शन फॉर अनालिस्ट ट्रेनी, ही जॉब अनालिस्टची आहे. आणि फर्स्ट जी होती ती होती अलाइन टू मल्टी क्लाउड, ती पण अनालिस्टची आहे पण मल्टी क्लाउड रिलेटेड आहे. आणि ही आहे डिजिटल वर्कप्लेस सर्व्हिस रिलेटेड. याच्या सुद्धा इथे तुम्हाला दिलेले आहेत काय काय बेनिफिट्स मिळेल आणि एक्सपेक्टेशन तुमच्याकडून काय आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया अगेन तोच, इथे 50%च पाहिजे, त्या पोस्टमध्ये 60% हवं होतं. बघा, इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड, मॅन्डेटरी डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात जर अप्लाय करायचं असेल तर तुमचा रिझ्युमे तुम्हाला लागेल, 2 पेजेसच्या वरती असायला नको, मॅक्सिमम 2 पेजेस. पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुमचा लागेल. देन मॅन्डेटरी डॉक्युमेंट फॉर इंटरव्ह्यू, ऑल अकॅडमिक डॉक्युमेंट इंक्लुडिंग कॉलेज ID, स्कूल, कॉलेज, UG मार्कशीट, UG डिग्री सर्टिफिकेट लागेल. मॅन्डेटरी डॉक्युमेंट फॉर ऑनबोर्डिंग काय लागेल, तुमचं पॅन कार्ड लागेल, वोटर ID किंवा पासपोर्ट, दोघांपैकी काहीतरी एक गोष्ट लागेल. अँड प्लीज नोट, यू विल गेट दी कम्युनिकेशन ओनली टू रजिस्टर मेल ID इन सुपरसेट. सुपरसेटला तुम्हाला पहिले रजिस्टर करायचं आहे आणि जो रजिस्टर मेल ID असेल त्याच्यावरच तुम्हाला कम्युनिकेशन केलं जाईल कंपनीकडून. If selected, you will join as a fresher as no prior work experience will be considered. Candidate who have attached assessment or who have attended assessment or interview in the last 6 months kindly do not apply. जर तुम्ही या पोस्टसाठी मागच्या 6 महिन्यामध्ये अप्लाय केलं असेल तर तुम्ही परत अप्लाय करा नको. आणि इथे आहे अप्लाय करायची लिंक. अगोदर तुम्हाला टाकायचं आहे मेल ID अँड देन एक एक प्रोसेस समोर येत जाईल. तर ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, कारण की नॉर्मली BCA, BBA, BCom विद्यार्थ्यांना एवढा मोठ्या MNC कंपनीमध्ये चान्सेस मिळत नाही. आणि ही जी एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, सो दिस ऑपॉर्च्युनिटी शुड नॉट ग्रो फ्रॉम युअर हँड. याला नक्कीच अप्लाय करा आणि जे तुमचे रिलेटिव्स आहे, मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत तर नक्कीच शेअर करा या व्हिडिओ. चला, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटत राहू. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, शेअर करायला लागेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. ओके, भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. Till then, take care, bye bye, and thank you so much.